नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नवीन इथे बघा, 34 साईजचं पहिलं आपण दाखवलेलं की प्रिन्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं. 3 प्रिन्स ब्लाऊज आहे. आता टिच कसं करायचं बघा नव्हतं आपण. चला व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात अगोदर बघा, एकदम सहज सोपं म्हणजे झटपट आपलं ब्लाऊज एका तासात म्हणतं रेडी होण्यासाठी काय करायचं बघा, ट्रिक सांगणार ते नक्की फॉलो करा. आता व्यवस्थित बघा, पहिल्यांदा अस्तर आहे असं म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित मांडून घ्यायचा. ब्लाऊज उलटी बाजू वरती करायची, सरळ बाजू खालती करायची. त्याच्यावर जे अस्तर आपण पुढचं बघा पप क्रिएशनचं आपण कट केलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं. ठेवताना समोर करायचं आणि टिच करायचं. स्टिच करताना पण बरोबर बघा व्यवस्थित आहे असं दोन्ही एकत्र धरायचे आणि स्टिच करायला घ्यायचं. एकदम सहज सोपं आहे बघा, जास्त वेळ लागणार नाही. पटपट आपण काही घाई गडबड आपला ब्लाऊज शिवायचं असेल ना तर ही ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करा. व्यवस्थित बघा ठेवताना दोन्ही बाजू व्यवस्थित एक साईडला आली नाही पाहिजे. समोरासमोर अशी ठेवून घ्यायची आणि स्टिच करायला घ्यायचं. पूर्ण साईडला बघा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. अस्तर ब्लाऊजला व्यवस्थित जोडून झाला का नाही मग पुढे लगेच बघा दुसरा पार्ट घ्यायचा. तो मग काढा आणि वेगळा कट करा आणि मग ते एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करा. त्यापेक्षा ना अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरा. हा लगेच बघा जोडून झाला लगेच दुसरा पार्ट घ्यायचा त्याच्याबरोबर जोडायला. म्हणजे आपलं किती घाई गडबड असू दे किंवा आपला झटपट ब्लाऊज शिवायचं असेल तर असं पटपट ब्लाऊज आपला लवकर रेडी होणार आहे शिवून. आता बघा आता लगेच दुसरा पार्ट बघा घेतलेला आहे व्यवस्थित असं स्टिच करायला. जसं पहिलं व्यवस्थित जोडून घेतलं तसं दुसरा व्यवस्थित जोडायचा. जोडताना फक्त व्यवस्थित गोडी येणार नाही याची काळजी घ्यायची आणि जोडायचं. ही साधी सोपी ट्रिक आहे बरं का. कुठल्याही ब्लाऊज कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्स ब्लाऊज असो किंवा असा 3 पीस ब्लाऊज असो तुम्ही ट्रिक ही नक्की ह्याला वापरा. पटपट जर म्हटलं ना पहिल्यांदा ब्लाऊज कट करून घेतला आणि व्यवस्थित पार्ट ब्लाऊजवर मांडून घ्यायचं. अस्ताचं ब्लाऊज असेल ना ब्लाऊज व्यवस्थित मांडून ते असतं असं मांडून घ्यायचं म्हणजे बरोबर आपला ब्लाऊज झटपट आपला रेडी होणार आहे. आता बघा छान पुढचं झालेलं आहे बघा आपलं स्टिच करून. तर चला आता पप ट्रेन्सची बाजू आपण जोडायला घेऊया. व्यवस्थित जोडताना पहिले जसं आपण केला तसं दुसऱ्या ह्याला करणार आहोत. व्यवस्थित ठेवताना ब्लाऊज उलटा ठेवायचा आणि बरोबर कुठली फिटिंगची बाजू किंवा पप ट्रेन्स जोडण्याची बाजू ना व्यवस्थित समोरासमोर आली पाहिजे. एका साईडला आली तर ब्लाऊजला परत आपल्याला उसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेवताना असं बरोबर ठेवायचं म्हणजे आपल्याबरोबर चुकणार पण आहे, झटपट आपला ब्लाऊज शिव रेडी होणार आहे. आता बघा हे साईडला असं मी करून ठेवलं तसं लगेच बघा हे जोडून घ्यायचं. जोडताना अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. हे जोडून झाले लगेच दुसऱ्या परत हे जोडायला घ्यायचं. मग ते जोडा आणि मग ते काढा कट करा आणि मग एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्या आणि मग परत दुसरा जोडा. असं करण्यापेक्षा असे ट्रिक नक्की वापरा. एकदम तुमचा झटपट. जरी काय काय बाबा की असं कसं काय काय टेलरमध्ये काय काय होतं बाबा कस्टमरचा ब्लाऊज शोधा आपला राहतो घाई गडबडीत मग आपल्याला घालायचं ना. त्यामुळे असं पटपट तुम्ही किंवा असं कस्टमरचा एखादा ब्लाऊज शिवायचा तुम्ही अशी ट्रिक नक्की फॉलो करा. आता बघा झालेलं आहे व्यवस्थित आहे. चारही कपडे बघा व्यवस्थित जोडून घेतले. लगेच आता एक साथ सगळे चारही कपडे म्हणजे एक्स्ट्रा कपडे आहेत ते कट करून घ्यायचे. म्हणजे एक्स्ट्रा ब्लाऊज आहे तो आपण कट करून घेऊया. तर बघा एक्स्ट्रा एकदम जोडताना चारही व्यवस्थित एकदम जोडून घ्यायचे आणि कट करताना पण बघा चारही एकत्र व्यवस्थित हा झाला की लगेच दुसरा झाला की असं एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ते आपण कट करून घेऊया. बघा एकत्र सगळं असं कट करून घ्यायचं म्हणजे आपलं ब्लाऊज पटपट उरकणार आहे. जास्त वेळ लागणार नाही आणि झटपट आपल्याला होणार आहे. आता बघा हे दुसरं आपण बघा हुकपट्टी आहे पट्टीचे आहेत ना ते गळ्याचे बाजू ते व्यवस्थित त्याचा पण आपण कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेऊया. करताना व्यवस्थित फक्त कट करायचा जेणेकरून अस्तरावर जाऊ नये. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला अशी ट्रिक वापरा कारण काय कसं आपल्या घाई गडबड शिवण्याची वाटतं ना तर मग असं ट्रिक नक्की वापरली जाते. आता बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं. दोन्ही बाजू एक ठेवायच्या आणि जोडायला घ्यायचं प्रिन्सचं. जोडताना पण बघा व्यवस्थित दोन्ही एकत्र धरायचं ठेवून बघायचं आणि जोडायला घ्यायचं. लगेच हे जोडलं की मग ते काढा बाजूला करायचं नाही लगेच दुसरं जोडायला घ्यायचं म्हणजे आपलं ब्लाऊज पटपट रेडी होऊन एका तासात म्हटलं तर ब्लाऊज पूर्ण छान असा रेडी होणार आहे. जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. आता बघा व्यवस्थित असं धरायचं. फक्त धरताना व्यवस्थित धरायचं जेणेकरून कमी जास्त होणार. जरी वाटते की बाबा एखादी बाजू कमी पडत आहे तर जरा खेचून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. आता बघा दुसरं लगेच तिथं जोडायला घेतलेलं आहे. पहिलं ते जोडून घेतलं की लगेच दुसरं जोडायला घ्यायचं. दुसरं जोडून झाले की परत ना लगेचच त्याच्यावर अजून एक डबल एकदा शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं ब्लाऊज पटपट आपलं रेडी होणार आहे. एकदम सहज सोपं का आहे. याचं पहिलं पण मी बघा कटिंग दाखवलेलं त्याचा पण कटिंगचा बघा एकदम सहज सोपं कटिंग आहे. जास्त काही नाही फक्त काही टिप्स अँड ट्रिक्स नक्की आपलं व्यवस्थित बघितलं का नाही ब्लाऊज आपल्याला झटपट आपल्याला स्टिच करता येणार किंवा कटिंग पण करता येणार आहे.
तर का व्यवस्थित बघा डबल शिलाई द्यायला घेतलेलं आहे. शिलाई देताना पण व्यवस्थित बघा, जेणेकरून देताना पण जरा घाई करायची नाही, जेणेकरून जर परत ना इकडे तिकडे कपडा अटकला तर परत ना आपल्याला ते उसवून काढावं लागतं, परत ना आपल्यालाच काम वाढणार आहे. त्यासाठी बघा जरा काळजीपूर्वक करायचं. आता व्यवस्थित बघा हे जोडून झाले, दोन्ही एक साथ जोडलेलं आहे, पटपट आपलं जास्त वेळ नाही. आता हे बघा एक साथ आपलं जोडून झालेलं आहे दोन्ही झटपट. आता लगेच त्याला आपण एक पट्टी लावायला घेणार. एक पट्टी लावताना बघा त्याला पण असं ट्रिक फॉलो करायची. एक पट्टीला बघा बरोबर ब्लाऊज ठेवलेला आहे. ब्लाऊजचा कपडा घेताना व्यवस्थित एक पट्टी लावायला घ्यायची. फक्त वरच्या साईडला जी आपण 3 इंच पट्टी धरली ना तिथून धरायचं आणि हे असं जोडून घ्यायचं. जोडताना फक्त व्यवस्थित आपलं शिलाई मार्जिन जेवढं घेते तेवढं व्यवस्थित असं जोडून घेतलं की लगेच दुसरं जोडायला घ्यायचं. दुसरं पण जोडताना आहे असं व्यवस्थित जोडायचं. फक्त एक पट्टी जोडताना सरळ बाजू वरच्या साईडला याची काळजी घ्यायची आणि जोडायला घ्यायचं, जेणेकरून परत ना आपल्याला नाहीतर मग ते आपण घाई गडबडीत आपण उलटं लावतो, परत आपल्यालाच ते त्रास होणार आहे. त्यासाठी जरा काळजीपूर्वक करायचं. आता बघा हे लगेच जोडून झालं की लगेच बघा आपण इथं आता हे छान असं बघा आपलं झालेलं आहे ब्लाऊज जोडून. आता आपण त्याला अस्तर जोडायला, अस्तर जोडताना पण बघा असंच ट्रिक वापरायची. लगेचच बघा जोडायला घ्यायचं अस्तर. अस्तर फक्त बघा कट करून घेऊया. आता जॉईंट होताना जॉईंट कट केलेलं आहे, त्याच्यावर बघा सरळ बाजू ठेवायची ब्लाऊजवर आणि जोडायला घ्यायचं. हे जोडलं की हे कट करायचं नाही, लगेच दुसरं पुढं जोडायला घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय जर किती घाई गडबड असली तर अशी ट्रिक वापरली का नाही आपला ब्लाऊज झटपट आपलं शिवून होणार आहे. जरी आपल्याला काही वेळ म्हणलं की नाही बाबा आपल्याला काय कस्टमर बघा अर्जंट ब्लाऊज देतात, मग आपल्याला वाटतं बाबा आता कधी होईल, पण अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरा, झटपट आपला ब्लाऊज पण रेडी होणार आहे. आता बघा लगेच बघा दुसरं इथं एक पट्टी जोडायला घेतलेलं आहे. जोडताना फक्त व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता हे बघा जोडून झालेलं आहे. जोडून झाले की लगेच बघा आता दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई देताना अस्तरवर दाब शिलाई द्यायची व्यवस्थित. आता इथं बघा दाब शिलाई दिली की लगेच दुसरा ब्लाऊज घ्यायचा, त्याला पण असंच जसं सांगितलं तशी दाब शिलाई देऊन घ्यायची. कधीही दाब शिलाई देताना अस्तरवर दाब शिलाई द्यायची. आता बघा लगेच इथं बघा दुसरं आपण घ्यायचं, म्हणजे बरोबर आपला ब्लाऊज झटपट आपलं रेडी होणार आहे. आणि जरी माझे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता बघा इथं बघा लगेचच बघा असं फोल्ड करायचं शोल्डरपासून धरून आणि व्यवस्थित बरोबर दोन्ही एक साथ कपडे धरायचे. खालचा अस्तरचा योगपट्टीचा शेप आणि वरचा ब्लाऊजला आपण जोडलेला तो व्यवस्थित दोन्ही एकत्र धरायची आणि स्टिच करायला घ्यायचं. स्टिच करताना पण लक्षात ठेवायचं आतला कपडा व्यवस्थित त्यात येऊ नये शिलाईमध्ये, याची काळजी घ्यायची आणि जोडा घ्यायचा. आता लगेच बघा दुसरा असंच रोल करायचा आणि जोडायला घ्यायचं. प्रत्येक याला पट्टी लावताना अशी ट्रिक फॉलो करा. तुम्ही कटोरीचा शेव द्या किंवा नुसता साधा प्रिन्सला तर काय आपण पट्टी लावतो, पण ते प्रिन्सला पण अशीच तुम्ही ट्रिक वापरायची, झटपट आपला ब्लाऊज रेडी होणार आहे. आता बघा व्यवस्थित बघा देताना डबल शिलाई देऊन घ्यायची. आता बघा लगेच झालं का नाही, लगेच बघा तिथं डबल शिलाई देऊन घ्यायची, मगच आपलं बाहेर काढून घेणार आहोत. दोन्हीला एकसाथ बघा लगेच अशी शिलाई देऊन घ्यायची. डबल शिलाई देऊन झाली की आता बघा आपण कट करून घेऊया. धागा कट करून झाला का नाही की लगेच बघा बाहेर ओपन करून घ्यायचं. जी मोठी बाजू आहे का नाही, म्हणजे इथं आपण हुकपट्टी आयपट्टी करतो तिथनं ओपन करून घ्यायचं बाहेर. बघा व्यवस्थित बघा बाहेर आपलं काढून झालेलं, शिलाई वगैरे सगळी आत गेलेली आहे, व्यवस्थित बघा झालेलं आहे. तर आता लगेच दुसरं काढायला घ्यायचं. व्यवस्थित बघा असं काढून घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाऊज झटपट पण होणार आहे. आता बघा व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. लगेच साईडनं बघा दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची, म्हणजे बरोबर आपलं एक्स्ट्रा कपडा असतो कट करून घेणार आहोत. दोन्ही साईडनं व्यवस्थित जोडून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला दाखवते हुकपट्टी आणि आयपट्टी कशी लावायची. बघा लगेच ह्या साईडनं पण मी फिटिंगच्या साईडनं व्यवस्थित जेवढी आहे तेवढं आपलं शिलाई देऊन घेतलेलं आहे. ह्या साईडनं पण शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा. चारही साईडचा पण एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा, फिटिंगच्या साईडचा आणि आयपट्टीच्या साईडचा पण बघा व्यवस्थित बघा असं बघा कट करून झाले आहे. एक्स्ट्रा कपडा फक्त करताना व्यवस्थित कट करायचा, जेणेकरून आतला कपडा कट केला जाऊ नये. व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचा चारही बाजूचा. बघा कट करून झालेला आहे. आता चला हुकपट्टी आणि आयपट्टी करायला घेऊ. फक्त व्यवस्थित बघा असं मी धरलेलं आहे. आता हुक अडकवण्यासाठी करण्यासाठी बघा सगळ्यात अगोदर काय करायला लागतं, खालच्या साईडने बघा 2 इंचाची पट्टी धरलेली आहे मी अस्तरची.
व्यवस्थित ब्लाऊज आणि अस्तर एकत्र धरायचं आणि गळ्यापर्यंत स्टिच करून घ्यायचं. काही स्टिच करून झालेले. आता लगेच दुसरं जोडायला घेऊ. आपल्या हुका अडकवण्यासाठी ना, हुकं लावण्यासाठी बघा पट्टी करायला लागते. ती पट्टी सरळ बाजूकडनं ब्लाऊजकडनं ठेवायची आणि त्याच्यावर स्टिच करून आतल्या साईडला पलटी करायची असते. व्यवस्थित बघा स्टिच करून झालेलं आहे. झाले की लगेच बघा आपण दाब शिलाई द्यायला घेणार. दाब शिलाई देताना आपण अस्तरावर दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून आपलं कुठे मागे पुढे होऊ नये. व्यवस्थित असं दाब शिलाई दोन्हींना पण देऊन घ्यायची एकसारखी. आता दाब शिलाई देऊन झालेली आहे बघा. आपण आता कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आहे तो पण व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा. आता बघा इथं फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून झालं का नाही, बरोबर आपलं जिथं आपण पट्टी जोडली त्याच्या मधोमध ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. शिलाई देऊन घ्यायची. फक्त शिलाई देताना जास्त टोकावर द्यायची नाही, थोडं अंतर ठेवायचं, जेणेकरून आपल्याला हुक बरोबर त्यात अटकतात. त्यासाठी असं प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही असे ट्रिक वापरा. आता बघा दुसऱ्या साईडने लगेच फोल्ड करायचं आणि आतल्या साईडला पट्टी घालवायची. पट्टी घालवताना फक्त व्यवस्थित सगळ्यात पट्टी घालवायची अस्तरची, जेणेकरून बाहेरच्या ब्लाऊजवर दिसू नये. ही आपली झाली पट्टी हुक लावण्यासाठी. आता बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. तुम्ही अशी नक्की ट्रिक फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. आता बघा व्यवस्थित बघा असं दोन्ही पट्टी एकावर ठेवून घ्यायचं आणि बघायचं कमी जास्त आहे का. कमी जास्त असेल तर गळा जो जास्त झाला आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. कारण काय होतं त्यात आपण मग घाईगडबड शिवला का नाही, परत शोल्डर उतरण्याचे हे पण मुख्य कारण असतं. कारण एक्स्ट्रा झालं तर गळा आपला लूज पडतो ना, त्यासाठी व्यवस्थित बघा असं ठेवायचं. कमी जास्त कुठलं वाटतंय ना ते एक लेवल आपलं असं गळ्याचं कट करून घ्यायचं. कारण शिवताना थोडे मागे पुढे होतंच. बघा हे झालेलं आहे व्यवस्थित कट करून. आता आपण बघा गळापट्टी लावायची घालणार. तर जर तुम्हाला इथं गळा पट्टीला किंवा गोट करायचा किंवा आत गोल्ड केलं चालेल. इथं बघा तिरकस पट्टे मी लावून जोडून घेतलेले आहेत. आता दोन्ही पट्टे एकत्र धरायचे आणि शिलाई करून घ्यायची. सगळ्यात अगोदर शिलाई करून घ्यायची, म्हणजे बरोबर आपल्या गळापट्टी एकसाथ छान असं जोडा येणार आहे. हे झालं की लगेच बघा दुसरं घ्यायचं. एकसाथच करून घ्यायचं, म्हणजे आपला झटपट आपला ब्लाऊज पूर्ण रेडी होणार आहे. आता हे बघा झालेलं आहे व्यवस्थित. बघा दोन्हींना शिलाई देऊन झाले का नाही, की जर जास्त वाटतं तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं एक लेवल. आणि लगेच पट्टी बघा आपण आता गळ्याला पट्टी जोडायला घेणार आहोत. जोडताना फक्त गळ्याला पट्टी तिरकस पट्टी काढायची, म्हणजे बरोबर आपलं गळ्याचा गोल आकार आहे असा एकसाथ राहतो. आता बघा इथं जरा वाकड तिकडं झाले तिरकस, म्हणजे मी एक लेवल कट करून घेतलेलं आहे. आता जोडायला घेऊया. जोडताना आपण बघा पहिलं वरच्या साईडनं आपण ब्लाऊजवर ठेवताना फोल्ड करायचं वरच्या साईडला आणि मग पट्टी ठेवायची. पट्टी जर तुम्हाला गोट लावायचं असेल तर एक्स्ट्रा घेतली चालेल, पण आत फोल्ड करायचं असेल तर कमीच पट्टी घ्यायची. आणि पूर्ण राऊंडला आहे असं घ्यायचं बघा शिलाई करायला. व्यवस्थित शिलाई करून झाले की लगेच दुसरी पट्टी आपण तिथं घेणार आहोत लावायला. लगेच स्वतःची दुसरी घ्यायची, ती काढत बसायचं नाही, त्यामुळे आपलं झटपट ब्लाऊज पूर्ण रेडी होणार आहे. व्यवस्थित असं बघा. आणि जरी वेगवेगळं कटिंग काही बघायचं असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवेन. पहिले पण मी काही बघा वेगवेगळे कटिंग आणि टिचिंग दाखवले. त्याचाही जरी काही कटिंग टिचिंग बघायचं माझ्या फॅशन आयडिया बाय PI यूट्यूब चॅनल नक्की जाऊन बघा. एकदम सहज सोपं कटिंग आणि टिचिंग आहे. आणि बघा हे झालेलं आहे. तर आता बघा पट्टी आतल्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानं शिलाई करायला घ्यायची. एक्स्ट्रा कपडा वाटते तर तुम्ही हात शिलाई वगैरे केली तरी चालेल, किंवा कोणी जरी गळ्याला लेस लावायची असेल लेस लावली तरी चालेल, किंवा जरी इथं तुम्हाला असे नसेल ना किंवा रेडमेड पायपिंगचा गोट करायचा असेल तसं पण केला तरी चालेल. व्यवस्थित बघा लावून घ्यायचं. आता हे झालेलं आहे. दुसरी पट्टी बघा अशीच आतल्या साईडला लगेच फोल्ड करून घ्यायची. फक्त व्यवस्थित आपलं आहे असं आकारावर फोल्ड करायची. हे जर 3 पीसचं ब्लाऊजचं बघ कटिंग बघा मी एकदम सहज सोपं दाखवलेलं आहे. जास्त काही नाही. पार्टचा पुढचा पार्ट एकत्र काढून मी दाखवलेलं आहे. त्याचं पण कटिंग आणि टिचिंग तुम्ही नक्की बघा. एकदम सहज सोपं आहे. आता व्यवस्थित बघा असं आपलं झालेलं आहे. दोन्ही पट्ट्या जोडून फक्त शिलाई लॉक करून घ्यायची, जेणेकरून शिलाई निघू नये. आणि एक्स्ट्रा बघा आपण अस्तरचा कपडा आहे तो कट करून घ्या. कारण ब्लाऊजचा कपडा कमी होता आहे, मी आतल्या साईडला असं अस्तरचा कपड्याला फोल्ड केलेला आहे. आता बघा दोन्ही एकसारख्या पट्ट्या आलेल्या आहेत. बघायचं फक्त गळ्याला गळापट्टी करा किंवा पट्टी लावून झाली का नाही, फक्त गळा चेक करून घ्यायचा, जेणेकरून पट्टी खालीवर झाली तर आपला गळा उतरण्याची शक्यता असते व्यवस्थित. त्यामुळे एकसारखं झालेलं आहे बघा. सहज सोपं आहे कटिंग आणि टिचिंग पण आहे. तुम्ही असं ट्रिक नक्की फॉलो करा. तुमचं किती घाई गडबडी ब्लाऊज शिवला ना तर एकदम पटपट शिवून होणार आहे. फिनिशिंगवर एकसारखं आलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. तर एकदम गळा वगैरे एकसारखा आलेला. तर चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.